हाय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार, मी सुद्धा खूप मजेत आहे। तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशाबद्दल आहे। गुढीपाडवा जवळ येतोय, तर गुढीला साडी कशी नेसायची हे आज मी दोन पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, ज्याने आपली गुढी खूप छान शोभून दिसेल आणि खूप कमी वेळात साडी नेसून होते ही। तर काही टाइमपास न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो मी इथे एक काठापदराची साडी घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही साडी घेऊ शकता। तर साडी आधी व्यवस्थितपणे घडी पूर्ण ओपन करून घ्यायची साडीची, नाहीतर प्लीट्स व्यवस्थित येत नाही। तर मी इथे पदराची साईड माझ्याकडनं घेतलेली आहे, म्हणजे माझ्या साईडला पदर घेतलेला आहे, साडी सरळच ठेवलेली आहे आणि एकावर एक मी प्लीट्स अरेंज करत जाते आणि सर्वात खालच्या प्लीट्सला मी तात्पुरती पिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून ते इकडे तिकडे व्हायला नको। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच पद्धतीने मी प्लीट्स करून घेते। तुम्ही सुद्धा असं खाली बसूनच करा, म्हणजे प्लीट्स व्यवस्थित होतात, जास्त भारी जात नाही। तर मी ज्या पद्धतीने प्लीट्स करून घेते अगदी त्याच पद्धतीने पूर्ण साडीच्या प्लीट्स करून घ्यायचे शेवटपर्यंत आणि त्यानंतर त्या प्लीट्सला व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं एकावर एक। तुम्ही हवं तर पिन लावू शकता त्याला, पण मी सध्याच पिन लावलेली नाही आहे। त्यानंतर मी वरून आणि खालून मधून व्यवस्थितपणे प्लीट्स अरेंज करून घेतलेले आहे। त्यानंतर आधी लावलेली जी पिन होती ती पिन मी काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आता मी पदराची साईड माझ्याकडनं घेतलेली आहे आणि सर्वात वरचा म्हणजे जो डिझाईन असतो आपल्या पदराची त्या साईडला घेऊन अगदी छोट्या छोट्या प्लीट्स करून घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल। अगदी छोट्या छोट्या प्लीट्स केलेल्या आहे मी आणि आता त्या प्लीट्सला व्यवस्थितपणे अरेंज करून घेते एकावर एक। तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या मोठ्या सुद्धा करू शकता, पण छोट्या प्लीट्स घेतल्याने जे आपल्या प्लीट्स असतात खालच्या त्या जास्त येतात आणि त्यामुळे जो लुक आहे फ्रंटचा तो खूप सुंदर दिसतो। त्यानंतर त्याला व्यवस्थितपणे अरेंज करून घ्यायचं, जसं आपण साडी घालताना करतो अगदी त्याच पद्धतीने। त्यानंतर मी साडीला फिरवून घेतलेला आहे आणि आपण छोट्या छोट्या केलेल्या प्लीट्स आणि आधीच्या प्लीट्स आम्ही एकावर एक ठेवून व्यवस्थितपणे त्याला अरेंज करून घेईल आणि प्रेस करून घेईल, जेणेकरून ते उघडायला नको। आपल्याला तिथे एक पिनसुद्धा लावायची आहे, पण पिन लावण्याच्या आधी प्लीट्स या व्यवस्थित एकावर एक अरेंज करणं आवश्यक आहे, कारण आपण त्याला बसून केलेलं आहे आणि लांब लांब प्लीट्स केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता मी साडीला कशा पद्धतीने प्रेस करून घेते आहे। प्रेस करून घेतल्याने त्या व्यवस्थितपणे बसतात। परत आधी मी छोट्या प्लीट्सला पिन लावून घेते एक छोटीशी, त्यानंतर मोठ्या ज्या प्लीट्स केलेल्या आहेत त्यांना एक पिन लावून घेईल, त्याने त्या ओपन होणार नाही आणि आपल्या गुढीला शेवटपर्यंत त्या व्यवस्थितपणे तशाच दिसतील। तर व्हिडिओमध्ये मी जशा पद्धतीने दाखवलं तशा पद्धतीने करायचं। त्यानंतर मी पिन लावून घेते आहे, एक मोठ्या साईजची पिन लावलेली आहे मी, जेणेकरून ते ओपन व्हायला नको आणि त्यानंतर साडीला व्यवस्थितपणे झटकून घेईल, जेणेकरून जी चोळामोळा झालेली साडी आहे आणि फुगलेली आहे ती फुगलेली दिसणार नाही। तुम्ही बघू शकता आता मी उभं राहून सर्व प्लीट्सला व्यवस्थितपणे एकावर एक घेऊन मांडीवर ठेवून प्रेस करून घेते, त्याने त्या व्यवस्थित लागतात। माझी साडी घडी घातलेलीच होती, त्यामुळे मला जास्त जड गेलं नाही। जनरली गुढीला आपण न घातलेली आणि कोरी साडीच यूज करतो। तर तुम्ही बघू शकता मी किती प्रेस करून घेते, ज्याने शेवटपर्यंत ती गुढीला तशीच राहावी। तर गुढीला लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा लुक आलेला आहे। लावल्यानंतर सुद्धा त्या व्यवस्थित दिसतात आहे। मी तुम्हाला फ्रंट लुक दाखवते आणि साईडने सुद्धा दाखवते, कुठूनच आपल्या गुढीचा बांबू दिसत नाही आहे, व्यवस्थितपणे साडी लागलेली आहे। तर ही होती आपली पहिली पद्धत। त्यानंतर आता इथे दुसरी पद्धत। तर त्याकरिता सुद्धा मी साडी पूर्ण ओपन करून घेतलेली आहे, पदराचा भाग माझ्या साईडने घेतलेला आहे आणि लास्ट साडीला जशी केली तशी फक्त एक प्लीट करून घ्यायची आहे आणि बाकी प्लीट्स या एकावर एक न ठेवता किंचित वर ठेवायची आहे। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच पद्धतीने, जशी आपली नऊवारी असते पेशवाई नऊवारी तशीच दिसते याचा लुक। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी अरेंज करते, त्याच पद्धतीने एकावर एक अशा सर्व प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या। माझ्या साडीला फॉल आहे त्यामुळे तो ओळखायला येईल, पण गुढीला आपण कोरी साडी घेतो तर तेव्हा तसा प्रॉब्लेम येणार नाही। हे मी फक्त व्हिडिओसाठी दाखवत आहे, त्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खालचा लुक हा किती छान येतो आहे। प्लीट्स या पद्धतीने अरेंज करायचा आणि जे बाकी प्लीट्स वरच्या साईडला जातात आहे त्याचं काय करायचं हे मी पुढे सांगतेच। तर याच पद्धतीने मी सर्व प्लीट्स करून घेतलेले आहे। त्यानंतर जी वरची साईड राहते आपली त्या सर्व प्लीट्सला एकावर एक करून घ्यायचं आणि होईल तेवढं त्याला राऊंड करायचं, म्हणजे
एका जागी करायचं. तो भाग आपला गुढीच्या मागच्या साईडला जाणार आहे, त्यामुळे तो भाग दिसणार नाही. तुम्ही फ्रंट साईडला बघू शकता मी कशा पद्धतीने केलं आहे. एक पदर उचलून फक्त त्याला थोडं वर केलेलं आहे आणि त्याला पिनअप केलेलं आहे, जेणेकरून आपल्या फ्रंट साईडचा लुक हा सुंदर यावा. मी गुढीला लावून दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी कशा पद्धतीने केलेलं आहे. खालच्या प्लीट्स या मी व्यवस्थितपणे, म्हणजे उरलेल्या ज्या प्लीट्स आहेत मागच्या, त्या मी व्यवस्थितपणे अरेंज करून घेते आहे, एकावर एक आणि त्याला साडीच्या मागच्या साईडला लावते. गुढीला लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. तर तुम्ही बघू शकता मी या प्लीट्सची गोष्ट करत आहे. तर या प्लीट्सला मी कशा पद्धतीने राऊंड करून घेते आहे ते तुम्ही लक्षपूर्वक बघा. मी त्याला अशा पद्धतीने राऊंड करून घेते आहे, म्हणजे जमा करून घेते आहे एका जागी, जेणेकरून ते आपल्या सुरुवातीच्या ज्या फ्रंटच्या प्लीट्स आहे त्याच्या मागे दबून जातील आणि दिसणार नाही. आणि फ्रंटचा लुक तुम्हाला मी गुढीला लावल्यानंतर दाखवते. तुम्ही बघू शकता मी गुढीला साडी लावलेली आहे आणि लुक हा किती सुंदर आलेला आहे. ज्या फ्रंट साईडच्या प्लीट्स आहे त्याला अगेन आपण लास्ट टाईम केलं तसंच व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून शेवटपर्यंत त्याचा लुक तसाच राहील. मी पूर्ण प्लीट्स एकावर एक छान अरेंज करून घेतलेले आहे. साईडला कसं दिसते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण बांबूसुद्धा झाकला जातो आहे आणि पूर्ण पूजा केल्यानंतर तर ती गुढी आणखी जास्त सुंदर दिसणार. तर जवळून अशा पद्धतीने दिसते, ही छान अरेंज झालेलं आहे. प्लीट्स पिनसुद्धा जास्त लागत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही आपली दुसरी पद्धत होती. तर आपल्या दोनही गुढीचा ओव्हरऑल लुक असा दिसतो आहे. आय होप तुम्हाला नक्कीच आवडलं असणार आणि तुम्ही ट्रायसुद्धा करणार. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच समजला असेल. खूप इझी पद्धतीने मी दोन्ही मेथड सांगितलेल्या आहेत गुढीला साडी नेसवायच्या. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला कुठली मेथड आवडली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.